नाशिकमधून आणखी एक महत्त्वाची बातमी। नाशिकमध्ये मेळा बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। कोट्यावधी रुपये खर्च करूनही उद्घाटन बाकी आहे। अनेक वर्षांपासून हे आता बसस्थानक हे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत। कोट्यावधी रुपये खर्च केले तरी मात्र या बसस्थानकाचं अद्यापही उद्घाटन झालेलं नाहीये। त्यामुळे उद्घाटनाअभावी आता प्रवाशांचे हाल देखील होत आहेत। उत्तर महाराष्ट्रातल्या दळणवळणाचं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे नाशिकमधलं मेळा बसस्थानक। 2018 साली राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सीबीएस परिसरातल्या मेळा बसस्थानकाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं। त्यानंतर काही दिवसांनंतर या ठिकाणी सुसज्ज असं मेळा बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली। आपण या ठिकाणी पाहू शकतो, खरं तर मेळा बसस्थानक जे ते उत्तर महाराष्ट्रासाठी आणि ग्रामीण भागासाठी शहरातल्या नागरिकांसाठी किती महत्त्वाचं ठिकाण आहे हे आपण या संपूर्ण वास्तूवरून आपल्याला लक्षात येईल। मात्र सुसज्ज अशी ही वास्तू जरी या ठिकाणी तयार झाली असली मात्र ती धूळ खात या ठिकाणी दिसून येते। खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वास्तूचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं, या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं होतं। मात्र आता ग्रामीण भागातल्या नागरिकांना व त्याचबरोबर शहरातल्या नागरिकांना या वास्तूचं उद्घाटन नेमकं कधी होईल त्या प्रतीक्षेत नागरिक या ठिकाणी दिसून येत आहेत। एकूणच गेल्या 2018 पासून झालेली ही वास्तू या ठिकाणी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत दिसून येते। कॅमेरामन जय साबळेसह खुशाल पाटील, पुढारी न्यूज, नाशिक।